हॅलो, प्रणाम, नमस्कार. पंचतत्व गर्लचा तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा प्रेमाचा नमस्कार. आणि तुम्ही ऐकत आहात गप्पा गोष्टी तत्व गर्ल संगी. तर आज आहे राष्ट्रीय चालणे दिवस. तुम्हा सर्वांना या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. राष्ट्रीय चालणे दिवस हा एप्रिल महिन्याच्या पहिल्या बुधवारी साजरा करण्यात येतो. चालण्यामुळे आरोग्याला होणारा फायदा अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. चालाल तर वाचाल. रोज 3 मिनिटं चालण्याचे अनेकविध फायदे. चालणं ही एक शारीरिक क्रिया आहे आणि याचे बरेच फायदे आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही आरोग्याची काळजी घेण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी ठरवून चालता, तेव्हा चालण्यासारखा उत्तम व्यायाम नाही. चालण्याचा व्यायाम स्नायू, सांधे आणि हाडे मजबूत करतो आणि चयापचय क्रिया वाढवण्यात मदत करतो. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमितपणे अर्धा तास चालणे आवश्यक आहे. यांच्या फायद्यांपैकी एक फायदा म्हणजे ऊर्जेला चालना मिळते. काही काळ पायी चालण्याने शरीरात ऊर्जेला चालना मिळते. चालण्यामुळे शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढते, ज्यामुळे नॉरेपाइनफ्रिन आणि एपिनेफ्रिन यासारख्या हार्मोन्सची पातळी वाढते. त्याशिवाय मसल्स आणि जॉईंट्स हे मजबूत होतात. नियमित चालण्यामुळे शरीराच्या खालच्या भागातील स्नायूंना बळकटी मिळते. गुडघे, तस्त कंबरेच्या स्नायूंना बळकट करण्यासोबतच सांधेही मजबूत करण्यासाठी काम करतं. सपाट पृष्ठभागावर चालण्याऐवजी किंचित उंच भागात चालणं फायदेशीर ठरेल. हृदयाचं आरोग्य वाढतं. चालण्याच्या फायद्यांमध्ये हा एक फायदा खूप कामाचा आहे. पायी चालण्याने तुमच्या हृदयाचं आरोग्य उत्तम तर राहतेच, पण हृदय आणि रक्तवाहिनींसंबंधी रोगांचा धोकाही कमी होतो. यासाठी आठवड्यातून 5 दिवस कमीत कमी 30 मिनिटं चालणं आवश्यक आहे. मात्र ही क्रिया नियमितपणे करण्याची आवश्यकता आहे, हे जरूर लक्षात ठेवा. चालण्याने ब्लड शुगर नियंत्रित राहते. खासकर की जेवण झाल्यावर झोपू नये. त्याऐवजी काही वेळ चाललं पाहिजे. असं नाही की खाल्लं की झोपले. खाल्ल्यानंतर पायी चालण्याने शरीरातील साखरेची पातळी कमी होते. हा एक चांगला व्यायाम आहे आणि जो आपण आपल्या दैनंदिन कामात तुम्ही समाविष्ट करू शकता. मला माहिती आहे, मस्त छान जेवण झालं की झोपायची खूप इच्छा होते, पण बस थोडंसं कंट्रोल करून एक 10 मिनिटं वॉक अवश्य करा. कारण चालण्याने एक फायदा म्हणजे कॅलरीजसुद्धा बर्न होतात. कॅलरी बर्न करण्यासाठी केवळ हेवी वर्कआउट्स आणि व्यायाम करावाच लागतो असं काही नाही. ते केलं तर उत्तमच, पण चालण्यानेही कॅलरी बर्न होऊ शकतात. किती वजन कमी करायचं आहे हे तुम्ही किती वेगाने किती दिवस चालत आहात यावर अवलंबून असतं. तर आहे की नाही चालण्याचे इतके सगळे फायदे, जे की तुमच्या स्वतःच्या शरीराकरताच खूप लाभदायक आहेत. तर मित्रांनो, आज या राष्ट्रीय चालणे दिवसवर प्रण घ्या की स्वतःसाठी तेवढे 20 ते 30 मिनिटं अवश्य काढाल आणि चालणे, चालत राहणे आणि वॉक करणे, जे की एकच आहे, हे अवश्य आपल्या रोजच्या दिनचर्येचा भाग कराल. सकाळी उठून असो किंवा जेवायनंतर असो, रात्री झोपायच्या आधी असो, कुठलाही वेळ काढा, पण चालणे विसरू नका. चालायचा कंटाळा करू नका. छोट्या छोट्या जवळच्या गोष्टी, कोणाला काही सोडायला जाणं, भाजीपाला, ह्याकरता ते लगेच स्कूटी काढणं, लगेच गाडी काढणं, हे थोडं अवॉइड करा. प्रयत्न करा जितकं जास्त तुम्ही चालू शकाल. चालणे टाळू नका. चालणं खूप फायदेदार असतं. म्हणूनच तर बघा ना, आज राष्ट्रीय चालणे दिवससुद्धा साजरा केला जातो. काही खास असेल म्हणूनच तर दिवस साजरा केला जातो आहे. तर अगर हा दिवस बनला आहे तर मला वाटतं की याला सेलिब्रेटी करायला हवं.
तर बस येत्या सेलिब्रेट कराय करता चालणे आपल्या सवयीत आणा, आपल्या दिनचर्येत आणा आणि चालायचा कंटाळा करू नका. तर रोज काही मिनिटे चालल्याने शरीर जे सक्रिय आणि ताजेतवान वाटते आणि मनही कामात गुंतलेले असते. तर शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासोबतच हे त्वचेलाही याचा फायदा होतो बरं का, असेही म्हटले जाते. तर बस दररोज नियमितपणे 15 ते 30 मिनिटं चालत राहा. हे तुमच्या शारीरिक आरोग्य तर सुधारतेच, उलट मानसिक आरोग्यासाठीही ते फायदेशीर आहे. आपण अगर बाहेर पडून चाललो, नेचरला बघितलं, पक्ष्यांची आवाजं ऐकलं, फुलं पानं झाडे बघितले की मनाला खूप छान वाटते. तर बस आजपासून प्रण घ्या, अगर तुम्ही चालत नसाल की रोज 20-30 मिनिटं वॉक चालणे अवश्य कराल. कारण चालणे तुम्हाला अनेक प्रकारच्या आजारांशी लढण्यास मदत करतं. तर आजच्या दिवशी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा राष्ट्रीय चालणे दिवस म्हणजे नॅशनल वॉकिंग डेच्या खूप खूप शुभेच्छा. तत्वगर्ल पुन्हा तुम्हाला तुमच्यासोबत गप्पा गोष्टी करायला येईल परत एखाद्या टॉपिकवर. तोवर हसत राहा, ऐकत राहा आणि चालत राहा. आज इतकंच. थँक्यू, प्रणाम, बाय, नमस्कार.